आज आपण एका अशा विषयावर अत्यंत गंभीर मंथन करणार आहोत जो आपल्या देशाच्या व्यवस्थेचा आणि अर्थकारणाचा कणा आहे। पण दुर्दैवाने याच कण्याला आज राजकारण्यांनी खिळखिळे करून सोडलंय। देशोन्नतीचे मुख्य संपादक आदरणीय प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या प्रसिद्ध प्रहार स्तंभामधून आज शेतकरी आणि सरकार यांच्यातील विदारक वास्तवावर थेट प्रकाश टाकलाय। निवडणुका आल्या की 7/12 कोरा करू अशा घोषणा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्याला कसं कोरा करून सोडलंय याचं एक डोळे उघडणारं विश्लेषण त्यांनी मांडलंय। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या स्तंभातील प्रत्येक जळजळीत वास्तव। देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या प्रहार स्तंभामध्ये देशातील शेतकरी वर्ग आणि शासकीय व्यवस्थेच्या दुटप्पी धोरणांवर अत्यंत जळजळीत आणि सविस्तर भाष्य केलं। अत्यंत खंत व्यक्त केली आहे की या देशामध्ये जर सर्वाधिक कोणाची फसवणूक आणि शोषण झाले असेल तर तो केवळ आणि केवळ शेतकरी वर्ग आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे आणि निवडणुका आल्या की मोठमोठी आश्वासने देणारे सत्ताधारीच या शोषणाला प्रामुख्याने कारणीभूत आहे। 2024च्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की त्या काळात महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः शेतकरी बांधवांना 7/12 करू कोरा 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 अशी अत्यंत गाजलेली घोषणा ऐकवण्यात आली होती। या घोषणेवर पूर्ण विश्वास ठेवून लाखो शेतकऱ्यांनी मतदान केले आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या आशा त्या आश्वासनाशी जोडल्या। परंतु प्रत्यक्षामध्ये 7/12 कोरा झालाच नाही। उलट शेतकऱ्यांची आशा आणि त्यांचा विश्वासच सरकारने कोरा करून टाकला। अनेकांच्या खिशाला यामुळे मोठा कोरडा पडला आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोबच सरकारने साफ पुसून टाकला असा थेट आरोप प्रकाश पोहरेंनी केला। या कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी स्पष्ट केलंय की सरकारने कर्जमाफी जाहीर तर केली परंतु त्यासाठी इतके जाचकटी आणि शर्तींची नियमावली जोडली की जे शेतकरी खरोखर पात्र होते ते तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले। यामध्ये कोणाचे आधार कार्ड जुळले नाही, कोणाचे बँक खाते लिंक नव्हते, तर कोणाच्या कर्जाचे वर्गीकरण बँकांच्या नियमात बसत नव्हते। काही शेतकऱ्यांचे अर्ज तर केवळ तांत्रिक चुकांमुळे बाद करण्यात आले। त्यामुळे ज्या घोषणेकडून 7/12 कोरा होण्याची अपेक्षा होती त्या घोषणेने प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचा केवळ तीव्र भ्रमनिरास केला। या शासकीय धोरणांची तुलना सरकारी कर्मचाऱ्यांच्या सवलतींशी करताना प्रकाश पोहरे यांनी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला। ते म्हणतात की जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू केला जातो तेव्हा सरकार त्यांना तुमचे आधार कार्ड लिंक आहे का, तुमचे सेवा पुस्तक अपडेट आहे का किंवा तुमचा बँक खाते क्रमांक बरोबर आहे का असे संशयास्पद प्रश्न कधीही विचारत नाही, कारण ते सरकारी कर्मचारी आहेत। परंतु शेतकरी मात्र सरकारच्या दृष्टीने नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असतो। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट तिप्पट वाढवताना प्रचंड औदार्य दाखवणे हे सरकार शेतकऱ्याचा माल विकत घेताना मात्र कमालीची काटकसर आठवते अशी तीव्र चीड त्यांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रकाश पोहरेंनी 2007 सालातील एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून दिलं आहे। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 72,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी घोषित केली होती। त्या कर्जमाफीचे वैशिष्ट्य सांगताना लेखक म्हणतात की त्या योजनेत शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नव्हती, कोणत्याही बँकेच्या पायऱ्या चढाव्या लागल्या नाहीत आणि कुठेही सही किंवा अंगठा उमटवण्याची सक्ती नव्हती। 5 एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे शेती आणि शेतीशी संबंधित सर्व कर्ज सरकारने थेट एका फटक्यात माफ करून टाकले होते। एवढेच नव्हे तर शेतकरी भविष्यात पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून मनमोहन सिंग यांनी 2008 साली सर्वच पिकांच्या आधारभूत किमतींमध्ये 34% ते तब्बल 74% घसघशीत वाढ करून दिली होती। मात्र त्यानंतर आलेल्या सर्व लबाड सरकारांनी शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत कसा बसणार नाही यासाठी अनेक पळवाटा आणि नवीन अटी शोधून काढल्या आणि शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या कचाट्यात गुंतवून ठेवले। यामध्ये ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून प्रसंगी आपल्या पत्नीचे दागिने मोडून किंवा गहाण ठेवून आणि खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे आणून 31 मार्च पूर्वी आपले कर्ज खाते नील केले त्यांना तर या सरकारने अक्षरशः वाटाण्याच्या अक्षदा लावल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेच्या मूळ कारणांचा शोध घेताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि आर्थिक तुलनात्मक तक्ता मांडलाय। 1960 आणि 70च्या दशकामध्ये बँकांमध्ये स्वतःचे पैसे डिपॉझिट म्हणून ठेवणारा शेतकरी आज स्वतःच कर्जबाजारी का झाला याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे। 1967 मध्ये जेव्हा 1 तोळा सोन्याचा भाव अवघा 102 रुपये होता तेव्हा कापसाचा भाव 180 रुपये क्विंटल आणि गव्हाचा भाव 90 रुपये क्विंटल होता। आज 2026 साली सोन्याचा भाव 1,60,000 रुपये तोळा वर पोहोचला आहे तर कापसाचा फक्त 8,000 रुपये आणि गव्हाला अवघा 2,500 रुपये भाव मिळतोय। याचा अर्थ असा की
की 1967च्या तुलनेत सोन्याचे दर तब्बल 1600 पटीने वाढले, तर कापूस फक्त 45 पटीने आणि गहू केवळ 27 पटीने वाढला. सन 2000 मधील आकडेवारीचा विचार केला तर तेव्हा 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 4400 रुपये होती, जी आज 2026 मध्ये 36 पटीने वाढली आहे. परंतु 2000 साली गव्हाचा हमी भाव 550 रुपये होता, तो आज 2500 रुपये म्हणजे अवघा 5 पटीने वाढला. आणि कापसाचा भाव 2900 रुपयांवरून 8000 रुपये म्हणजे केवळ 3 पटीने वाढला. सन 2000 मध्ये शेतकऱ्याला 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी केवळ 7 ते 8 क्विंटल गहू विकावा लागत होता. आज त्याच सोन्यासाठी त्याला तब्बल 60 क्विंटल गहू विकावा लागतो. यावरून हे सिद्ध होतंय की शेतकरी आळशी झाल्यामुळे गरीब झाला नाही, तो उलट पूर्वीपेक्षा जास्त कष्ट करतोय, जास्त खर्च करून जास्त उत्पादन घेतो आहे आणि मोठी जोखीम पत्करतो आहे. परंतु त्याच्या श्रमाची किंमतच सरकारने जाणीवपूर्वक कमी ठेवली, कारण सरकारला देशातील 80 कोटी जनतेला फुकट धान्य वाटायचंय आणि या मोफत वाटपाचे राजकारण करण्यासाठी हमीभाव वाढवणे सरकार टाळत आहे. प्रकाश पोहरेंनी या धोरणाला आयजीच्या जीवावर बायजी उदार असे म्हटले असून मतांच्या राजकारणासाठी मोफत धान्य वाटायचे आणि त्याचा आर्थिक खर्च शेतकऱ्याच्या खिशातून काढायचा हा जगातील सर्वात मोठा आर्थिक अन्याय आणि शोषणाचा प्रकार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. देशातील एका विचित्र अर्थशास्त्रावर प्रहार करताना पोहरे म्हणतात की जेव्हा देशात पेट्रोल 60 रुपयांवरून 100 रुपयांच्या पार जाते तेव्हा सर्वत्र शांतता असते. खासगी रुग्णालयांची बिले लाखांच्या घरात जातात तरीही कोणी बोलत नाही. शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी उकळली जाते आणि फ्लॅटचे दर कोटींच्या घरात पोहोचतात तेव्हाही समाजात शांतता असते. परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा जर 5 रुपयांनी महागला तर संपूर्ण देशात जणू महागाईचा मोठा स्फोट झाल्यासारखे वातावरण तयार केले जाते आणि सरकार लगेच हस्तक्षेप करते. जणू काही देशातील महागाई रोखण्याची संपूर्ण जबाबदारी एकट्या शेतकऱ्यानेच आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. देशातील प्रत्येक उद्योगपतीला आणि व्यापाऱ्याला आपल्या मालाचा भाव वाढवण्याचा अधिकार असतो, पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला की तो देशाचा राष्ट्रीय प्रश्न बनतो. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकरी कर्जबाजारी का होतो याचे उत्तर देताना ते म्हणतात की शेतकरी स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवू शकत नाही. खत उत्पादक कंपनी, बियाणे कंपनी, कीटकनाशक कंपनी, ट्रॅक्टर कंपनी आपल्या वस्तूंची किंमत स्वतः ठरवतात आणि डिझेलची किंमत सरकार ठरवते. परंतु ज्याच्या अहोरात्र श्रमामुळे ही सगळी उत्पादने वापरली जातात त्या मुख्य शेतकऱ्यालाच आपल्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाहीये. जगात यापेक्षा मोठा विनोद दुसरा कोणताही असू शकत नाही. पोहरेंच्या मते कर्जमाफी हा या समस्येवरचा अंतिम उपाय नसून ती केवळ एक राजकीय लाच आहे. मुळात माफी ही गुन्हेगारांना दिली जाते आणि शेतकऱ्यांनी कोणताही गुन्हा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर त्यांना या कर्जाच्या विळख्यातून कायमची मुक्ती हवी आहे. त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना कधी आयुष्यात कर्ज काढण्याची गरजच भासणार नाही. जर सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार C2+50% प्रमाणे शेतमालाला हमी भाव दिला तर देशातील शेतकरी स्वतःचे कर्ज व्याजासकट फेडण्यास सक्षम आहे. त्याला दररोज फिरून कर्जमाफी मागण्याची कोणतीही गरज उरणार नाही. परंतु सरकारला शेतकरी कधीही स्वावलंबी झालेला नको आहे, कारण एकदा का शेतकरी स्वावलंबी झाला की तो कोणाच्याही राजकीय जाळ्यात आणि आश्वासनांच्या आमिषात अडकणार नाही. म्हणूनच दर 5 वर्षांनी निवडणुकाच्या तोंडावर कर्जमाफीचे गाजर दाखवले जातात. शेतकरी मतदान करतो, सरकारे बदलतात, घोषणा बदलतात, पण शेतकऱ्याची गरिबी आणि परिस्थिती कधीच बदलत नाही असे विदारक सत्य त्यांनी मांडलंय. या दुरावस्थेला केवळ सरकारच कारणीभूत नसून शेतकरी चळवळीतील काही तथाकथित नेत्यांवरही प्रकाश पोहरे यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी आरोप केलाय की काही शेतकरी नेत्यांनी या पवित्र चळवळींचे रूपांतर स्वतःच्या राजकीय दुकानांमध्ये करून टाकलंय. सामान्य शेतकरी शेतात मरत राहिला, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले आणि आंदोलनही होत राहील. परंतु या आंदोलनांच्या जीवावर नेत्यांच्या गाड्या मोठ्या होत गेल्या, त्यांची कार्यालये टोलेजंग झाली आणि त्यांचे राजकीय वजन वाढत गेले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंवर अनेकांनी आपली राजकीय साम्राज्य उभी केली. शेतकरी आंदोलनातून काही जण मोठे नेते झाले, काही आमदार झाले तर काही खासदार झाले. परंतु ज्याच्यासाठी हे आंदोलन होते तो शेतकरी मात्र आजही कर्जदारच राहिला. म्हणूनच आता हा प्रश्न केवळ सरकारलाच विचारून चालणार नाहीये, तर या प्रस्थापित नेतृत्वालाही विचारला पाहिजे की गेल्या 30-40 वर्षात तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पदरात नेमके काय पाडून दिले. या संपूर्ण संकटातून बाहेर पडण्यासाठी पोहरेंनी आता सुशिक्षित तरुणांना पुढे येण्याचं आवाहन केलंय. ते म्हणतात की आता ही चळवळीची मशाल नव्या पिढीच्या आणि सुशिक्षित तरुणांच्या हाती दिली पाहिजे, कारण प्रस्थापित मस्तवाल राजकारणी या तरुणांना केवळ किडे माकोडे आणि झुरळ समजतात.
कायदा समजणारे, अर्थशास्त्र समजणारे, जागतिक बाजारपेठेचा अभ्यास असणारे आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असणारे तरुण आता शेती चळवळीत पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ नोकऱ्यांच्या मागे धावून आपले आयुष्य संपवू नये. त्यांनी शेतीला एका मोठ्या उद्योगात बदलण्याची लढाई सुरू केली पाहिजे. आपल्या शेतमालाचे स्वतःचे ब्रँड्स निर्माण करून दलालांची आणि मध्यस्थांची साखळी तोडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे धाडस त्यांनी दाखवले पाहिजे. शेवटी प्रकाश पोहरे अत्यंत कडक शब्दात सरकारला सुनावलंय की सन 2000 मध्ये 8 क्विंटल गहू विकून 1 तोळा सोने घेणारा शेतकरी आज 2026 मध्ये 60 क्विंटल गहू विकूनही तेवढेच सोने घेत असेल तर देश प्रगत झाला की आपला शेतकरी आणखी मागे फेकला गेला, याचे उत्तर सरकारने द्यावे. जर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढू शकते, उद्योगपतींचा नफा वाढू शकतो, सोन्याचे आणि घरांचे दर गगनाला भिडू शकतात, तर मग शेतमालाचे दर वाढले की देशाला महागाईची आठवण का होते? जर सरकारला या मूलभूत प्रश्नांची उत्तर देता येत नसेल तर त्यांनी 7/12 कोरा करण्याच्या फसव्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे तातडीने थांबवावे. सत्ताधारी बदलले, आश्वासने देणारे चेहरे बदलले, पण शेतकऱ्यांच्या 7/12वरील कर्जाचा आकडा आजही बदलला नाही. जो या देशामध्ये शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी आणि बड्या उद्योगपतींना थेट कर्जमुक्ती हा दुटप्पी आणि पक्षपाती फरक संपत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश म्हणून नव्हे तर शेतकरी शोषण प्रधान देश म्हणूनच जगाच्या नकाशावर ओळखला जाईल, असा अत्यंत जळजळीत आणि निर्भीड इशारा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहार स्तंभातून दिला आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.